सरकारनं इंडिगो या विमान कंपनीला प्रवाशांचे रिफंड तातडीनं परत देण्याचे निर्देश दिलेत। सर्व रद्द किंवा प्रलंबित विमान उड्डाणांची रिफंड प्रक्रिया आज रात्री 8 वाजेपर्यंत पूर्ण झाली पाहिजे, असं नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयानं इंडिगो कंपनीला सांगितलंय। प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत देताना कोणत्याही प्रकारचा विलंब झाल्यास किंवा अनुपालन प्रक्रिया योग्य प्रकारे न झाल्यास तात्काळ कारवाईचा इशारा DGCAनं दिलाय। प्रवाशांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी सरकारनं इंडिगोला समर्पित सहाय्यता आणि परतावा केंद्र स्थापन करण्याचे निर्देशही दिलेत। सर्व प्रवाशांना परतावा मिळेपर्यंत ही प्रणाली कार्यरत ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्यात। त्याबरोबरच रद्द झालेला प्रवास आणि विलंबामुळे ज्या प्रवाशांचं सामान अन्यत्र हलवण्यात आलंय त्या सामानाची माहिती घ्यावी आणि ते प्रवाशांना परत देण्यासाठी योग्य ती पावलं उचलावीत, असं कंपनीला सांगण्यात आलंय। इंडिगोमध्ये निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर DGCAनं कंपनीचे CEO पीटर अल्बर्ट्स यांना परिचालनातल्या अपयशाबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। यासाठी त्यांना 24 तासांचा अवधी देण्यात आलाय। असं न केल्यास कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा DGCAनं दिला आहे। दरम्यान हवाई वाहतूक सुरळीत होण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं वेगानं निर्णायक पावलं उचलली असून देशातलं हवाई वाहतूक संचालन वेगानं स्थिरतावर होत आहे। इतर सर्व देशांतर्गत हवाई वाहतूक कंपन्यांची उड्डाणं सुरक्षित आणि पूर्ण क्षमतेनं चालू आहेत। इंडिगोच्या कामगिरीतही आज सुधारणा दिसते। इंडिगोची परवा 706, काल 1565 उड्डाणं झाली असून आज ही संख्या 1650 वर पोहोचण्याचा अंदाज आहे। प्रवाशांच्या सुविधेसाठी पुढच्या 3 दिवसात विविध मार्गांवर 89 विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे।